मित्रांनो, तुमची स्वप्ने मोठी आहेत, पण ती पूर्ण कशी करायची हे समजत नाहीये का? आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, ज्याने करोडो तरुणांचे आयुष्य बदलले. ते म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख. अग्निपंख हे केवळ एक पुस्तक नाही, तर तो एका सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीचा इतिहास आहे. 1999 मध्ये प्रकाशित झालेले हे आत्मचरित्र डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आहे. या पुस्तकाचे मुख्य चार भाग आहेत. पहिल्या भागात त्यांच्या बालपणाचे, रामेश्वरम मधील गरिबीचे आणि सुरुवातीच्या शिक्षणाचे वर्णन आहे. दुसऱ्या भागात त्यांनी रॉकेट आणि क्षेपणास्त्र विज्ञानात केलेल्या संघर्षाची कहाणी आहे. तिसऱ्या भागात भारताला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट यात मांडले आहेत. चौथ्या भागात आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना मिळालेले सन्मान आणि पुढच्या पिढीसाठी त्यांनी दिलेला संदेश यात आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवते की साधन सामग्री कमी असली तरीही प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्यावर वर्तमानपत्रे विकणारा एक मुलगा भारताचा मिसाईल मॅन आणि राष्ट्रपती कसा बनतो, हा प्रवास केवळ यशाचा नाही, तर तो आहे जिद्दीचा, कष्टाचा आणि कधी हार न मानणाऱ्या व्रतीचा. कलाम सर म्हणतात, स्वप्ने ती नाहीत जी झोपेत पडतात, तर स्वप्ने ती आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत. या पुस्तकातून आपल्याला तीन गोष्टी शिकायला मिळतात. पहिली, तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही. दुसरी, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देशाला मोठे करण्यासाठी आधी स्वतःला मोठे करा. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर अग्निपंख हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.